आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। साकोली सेंद्रुआफा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ देवश्री मनीष कापगते यांचा शपथविधी पदग्रहण सोहळा आज 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजता पार पाडण्यात आला। ह्या पदग्रहण सोहळ्याला आमदार परिणय फुके, अविनाश भाऊ ब्राह्मणकर, भाजपा कार्यकारिणी अध्यक्ष सौ रेखाताई भाजीपाले परसोडी, माजी नगराध्यक्ष सौ धन्वंताताई राऊत, नवनिर्वाचित नगरसेविका सौ मीनाताई लांजेवार, माननीय आनंद भाऊ सोनवाने साकोली तसेच नवनिर्वाचित संपूर्ण नगरसेवक आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। परिणय फुके यांनी आपल्या भाषणातून साकोलीवासियांना अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप देण्याचे सांगितले, तसेच भरपूर प्रमाणात निधी आणून साकोली क्षेत्रात विकास फार मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर करण्यात येईल अशी ग्वाही संपूर्ण साकोली नगरवासियांना दिले। तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ देवश्री मनीष कापगते यांचा नवीन ऑफिस सेंद्रुआफा येथे लवकरात लवकर सुरू करू असे साकोली नगरवासियांनी सांगितले। नवनियुक्त नगराध्यक्ष देवेश्रीताई कापगते यांना विनंती करतोय की त्यांनी थोडक्यात आपला मनोगत त्या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करावं। प्रतिमेच्या स्वरूपात असलेली सावित्रीबाई फुले आणि जिजामाता आणि गाडगेबाबा महाराज यांना माझा विनम्र अभिवादन। आणि आज आपण सगळे पदग्रहणासाठी आलेले आहोत, जमलेले आहोत आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर परिणय दादा फुके आणि आसुभाऊ गोंडाने, अविनाशभाऊ ब्राह्मणकर आणि नेपाळजी रंगारी आणि मंगेशजी वासेकर, माहेश्वरीताई नेवारे, धन्वंतताई राऊत आणि भोजरावजी कापगते आणि रेखाताई भाजीपाले आणि व्यंकटजी येवले आणि ब्राह्मणकर भाऊ आणि धन्वंतताई आणि भोजभाऊ कापगते आणि नेपाळ भाऊ रंगारी आणि आमचे सहकारी नगरसेवक आणि बंधू आणि भगिनींनो, माझा नमस्कार। आज आपण सगळे पदग्रहणासाठी आले आहोत आणि आमचे सगळे नगरसेवक सुद्धा इथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 3 जानेवारी आहे, सावित्रीबाई फुले यांचा दिवस आहे आणि ज्यांनी शिक्षणाचा पाया रोवला अशा आमच्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या पाठीशी असलेले आपले ज्योतिबा फुले यांचा मोठा योगदान आहे, कारण की प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष सुद्धा असतो हे साध्य झालेले आहे। कारण की माझ्या पाठीमागे सुद्धा हे माझे मिस्टर मनीषजी होते आणि आमचा घराणा म्हणजे आमचे हेमकृष्ण कापगते माझे सासरे यांचं सुद्धा योगदान आहे। आणि जी आम्ही निवडणूक लढली ही त्या नेतृत्वात म्हणजे परिणय दादा आणि प्रकाश भाऊ गाडपुते यांच्या नेतृत्वात लढलेली आहे। आणि जेव्हा आम्ही नगराध्यक्षाची उमेदवार होती तेव्हा आमचे सहकारी बांधव नगरसेवक हे एकदम सपोर्टिव्ह होते आणि प्रत्येक वार्डाला कानाकोपऱ्यात सुद्धा घेऊन गेले। आमचे कार्यकर्ते त्यांचा तर मोठा पाठबळ आहे आणि हा माझा विजय नसून हा साकोली सेंद्रुआफा जनतेचा विजय आहे असं मी नक्कीच म्हणेन, कारण की त्यांनी मला विश्वास जर दाखवला नसता तर मी ह्या इथे उभे राहिलेली नसते। त्याच्यामुळे मला येत्या काळामध्ये भरभरून कामं करायचं आहे आणि साकोली सेंद्रुआफाचा कायापालट करायचा आहे। आणि जेवढ्या विश्वासाने मला इथं नगराध्यक्ष म्हणून बघत आहेत तेवढ्याच विश्वासाने मी नक्की तुमच्यासाठी धावून येईल आणि स्वच्छ सुंदर आपल्याला साकोली सेंद्रुआफा बनवायचा आहे। एवढेच बोलते, धन्यवाद। जय हिंद, जय भारत। नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि येणाऱ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। येणारा आरोग्यदायी सर्वांना जीवन जावं एवढे दोन शब्द म्हणते। जय हिंद, जय भारत। मनीष भाऊ 5 वर्ष नगरसेवक होते, वकील आहे। मनीष भाऊ त्यांना मार्गदर्शन करतील ना, पण ताई तुम्ही बाकी स्वतः तुम्ही हुशार आहेत, तुम्ही चांगल्या स्विमर आहेत आणि तुम्ही अनेक महिलांना स्विमिंग शिकवली आहे। तसंच तुम्हाला आता या नगर परिषदेला चांगली स्विमिंग शिकून नगर परिषदेला थोडंसं वर आणायचं आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला या शहराच्या विकासासाठी किती निधी लागणार त्यासाठी मी तयार आहे। तुम्ही फक्त प्रस्ताव टाका, पूर्ण निधी आणून देण्याची जबाबदारी माझी। पण मॅचिंग फंड 10% तुम्हाला तुमच्या नगर परिषद
तुम्हाला करायचं त्याचंही व्यवस्था तुम्हाला करून घ्यायची आहे. 10% तुम्हाला भरायचं, 90% किती निधी लागली ती आणून देण्याची जबाबदारी मी घेणार आहे. तिथे आज सर्वच पक्षाचे नगरसेवक आहे. आता तुम्ही आजपासून कोणत्याही पक्षाचे नाही आहे, तुम्ही या शहराचे आहे आणि तुमची जबाबदारी आता सगळे इथे काम करत असताना सगळे सोबत मिळून ताकदीने काम करा, हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. आणि पुढे आपलं साकोली शहर, साकोली शेंदूरवाफा शहर एक स्वच्छ सुंदर शहर बनवू, हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. या फ्लायओव्हर आणि या हायवेमुळे आपलं शहर तसं सुंदर दिसतं, तर ते नॅशनल हायवेज आहेत आणि इतर कामात ते आता तुम्हाला तिथे काही काम करायची गरज नाही, बाकी सगळीकडे तुम्हाला समान काम करण्याची गरज आहे. आणि सीओ साहेब, सगळ्या नगर परिषदेमध्ये सगळ्या वार्डांमध्ये स्वच्छता राहिली पाहिजे. जे तुमच्याकडे कर्मचारी आहे त्यांचं वाटप त्या त्या एरियाच्या हिशोबाने आपण केली पाहिजे, ही आपल्याला विनंती करतो. आपण सर्व आज या पदग्रहण कार्यक्रमात आले म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो. आज तर देवशित राही आपण पदग्रहण आपण करू. कोणाचं आणखी भाषण आहे का? फोटो सेशन आहे त्याच्या एकत्र करायचं. अच्छा, डॉक्टर साहेबांची इच्छा आहे की सगळ्या नगरसेवकांनी एकत्र फोटो काढावा. पण ताई, आजपासून तुम्हाला जास्त जबाबदारी आहे, तर तुम्हाला आजपासून सगळ्यांना घेऊन चालायचं आहे आणि सगळे विकास कामं करायचे आहे, शहरात फिरायचं आहे. आणि आपण निवडणुकीत लोकांना सांगितलं होतं की तुम्ही राहणं तुमचं साकोलीत एक कार्यालय सेंदूरवाफ्यामध्ये राहणार, तर सेंदूरवाफ्याचं कार्यालय लवकरात लवकर सुरू करून आणि रोज नगर परिषदमध्ये तुम्ही लोकांना सांगा, बॅनर लावा किंवा मेसेज टाका की तुम्ही इथे किती ते किती बसणार आहे. म्हणजे सामान्य लोक, सामान्य नागरिक तुम्हाला भेटण्याकरता, तुमच्याकडनं काम करून घेण्याकरता इथे स्पेसिफिक एका टाइमवरती येणार. या सूचना तुम्ही आज किंवा उद्यापासून सगळीकडे सांगून द्या आणि तुम्ही रोज नेहमी तिथे बसा, जेणेकरून सामान्य लोकांचे कामं झाले पाहिजे. एक तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.